आजची मोठी बातमी बघूयात। इंदापूर तालुक्यामधल्या भिगवण इथली एक धक्कादायक अशी घटना घडली आहे। गाडीवरून जात असताना दोन तरुणांनी 21 वर्षाच्या तरुणीचं अपहरण केलंय आणि या तरुणीच्या आईच्या आणि तिच्या सोबत असणाऱ्या भावाच्या डोळ्यामध्ये या अपहरणकर्त्यांनी चटणी फेकली आहे। या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाची बाब म्हणजे अपहरण करणारे दोघेही या तरुणीच्या शेजारीच राहणारे असल्याचं कळतंय। अपहरणकर्त्यानं आणि तरुणीनं गेल्या 1.5 महिन्यामध्ये एकमेकांशी 11 वेळा संपर्क साधल्याची माहिती पोलीस तपासामधून समोर आली आहे। त्यांनी एकमेकांना मेसेजही केलेत। मध्यरात्री उशिरा त्यांच्यामध्ये फोन कॉल, व्हॉट्सअॅप कॉल हे देखील झाल्याचं समोर आलंय। या कॉलचे डिटेल्स आणि व्हॉट्सअॅप चॅट मिळवण्याचा प्रयत्न देखील पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान अपहरण झालेल्या या तरुणीचं 22 तारखेला लग्न देखील आहे आणि लग्नाची खरेदी करून जात असतानाच हा सगळा प्रकार घडलाय। जहीर हारून शेख आणि हयात हारून शेख अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत। तर अपहरण झालेली मुलगी आणि ज्याच्यावरती अपहरणाचा आरोप करण्यात आला या तरुणांमध्ये मागच्या 1.5 महिन्यात 11 वेळा संपर्क झालाय। याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। मंदार, अपहरण झाल्याचा आरोप असलेल्या तरुणीच्या आई-वडिलांनी जी तक्रार दिली आहे ती या मुलीला पळवून नेल्याची आहे। मात्र आता पोलिसांच्या तपासात जी माहिती समोर आलेली आहे ती धक्कादायक आहे। या माहितीनुसार ही तरुणी आणि ज्याच्यावरती अपहरणाचा आरोप आहे तो तरुण हे गेले 7 वर्ष एकमेकांना ओळखत होते। त्यानंतर पोलिसांनी जो तपासाचा पुढचा भाग म्हणून त्यांच्या मोबाईल आणि व्हॉट्सअॅपचे जे डिटेल्स मिळवलेले आहेत त्यानुसार या दोघांमध्ये मागील 1.5 महिन्यांमध्ये 11 वेळा कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे। हे 11 पैकी 3 वेळचं कॉन्व्हर्सेशन हे कॉलच्या स्वरूपातलं आहे, नॉर्मल कॉलच्या, आणि हे तिन्ही कॉल आरोपी मुलांनी या मुलीला केलेले आहेत आणि ते मध्यरात्री केलेले आहेत। आणि हे कॉल झाले की लगेच दोघे व्हॉट्सअॅप कॉलवरती बोलत असल्याचं देखील पोलिसांच्या तपासात आढळलंय। आणि 8 वेळा या मुलीने मुलाला SMS केल्याचं देखील पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलंय। तर 3 वेळा मुलांनी मुलीला कॉल केलेत आणि 8 वेळा मुलींनी मुलाला SMS केलेत हे पोलिसांच्या तपासात समोर आलंय। आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे व्हॉट्सअॅप कॉल आणि व्हॉट्सअॅप चॅट याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। आणि हे नक्की प्रकरण काय आहे हे पोलीस लवकरात लवकर समोर आणतील अशी अपेक्षा आहे, कारण काही संघटनांनी आज मोर्चा भिगवणमध्ये आयोजित केलाय आणि शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांच्या समोर असणार आहे। यामिनी, अगदी मंदार, धन्यवाद माहितीसाठी।